Today is 8th of May and we will be reading news. Basically, this is Indian Express, and yesterday we all know what India did. ऑपरेशन सिंदूर. तो जो भी आता जे काही लोक आहेत त्यांचं सिंदूर मांग भरलेली आहे. पुढचं जे करेल सरकार करणारच आहे. पुढचं जो टॉपिक आहे आपला न्यूज रीडिंगचा किंवा इंग्लिशमध्ये रीडिंगचा, तर आज जे एक्सप्लेन पेज आहे इंडियन एक्सप्रेस, तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काल ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याबद्दलच आहेत. सो याच्यामध्ये वेगळं असं काहीही दिलेलं नाही. आय थिंक तुमच्यापैकी सगळ्यांना जवळपास या गोष्टी माहितीसुद्धा असणार आहेत. आपण हे वाचलं असतं, वाचू पण या, पण यामध्ये काही टर्म्स अशा आहेत की ज्या करंटली गरजेच्या नाही आहेत तेवढ्या आपल्याला. पण लेट्स रीड धिस आर्टिकल अँड ऑल्सो रीड समथिंग एल्स, की ज्यामुळे तुम्हाला थोडं वेगळी आयडिया मिळेल जी सध्या करंट हॅपनिंग सुरू आहे त्याच्यापेक्षा. इकॉनॉमी पेज बघूया, तिथं जर काही असेल लेट्स रीड दॅट. ओके, लेट्स स्टार्ट. India has not revealed what weapons were used in Operation Sindoor early on Wednesday morning. Okay, वेनसडेच्या सकाळी जे तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलं त्याचं कोणते वेपन्स यूज केले त्यातून त्यांनी सांगितलेलं नाही आहे. ऑफिशियल स्टेटमेंट सेड दॅट द इंडियन आर्म फोर्सेस कॅरिड आउट प्रेसिशन स्ट्राईक. प्रेसिशन, व्हॉट इज प्रेसिशन? ही एक सर्कल आहे. हे समजा गाव आहे, या गावामध्ये XYZ व्यक्तीचं हे घर आहे. इथंच नेऊन फोडणे याला म्हणतात प्रेसिशन. धिस एक्झॅक्ट टार्गेट, यू नो, प्रेसिशन. हिटिंग टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे घर. Deep inside Pakistan and in POK, Pakistan occupied Kashmir. 21 terror camps. 21. It's not a small number, people. 21 is a huge number. 21 terror camps across 9 locations were hit as a part of the operation launched in retaliation. Retaliation म्हणजे काउंटर करणं. ओके, यू हिट मी, आय विल हिट यू बॅक. ओके, तुम्ही मला मारा, मी तुम्हाला रिटॅलिएट करेल, स्वतःला वाचवेल, डिफेंड करेल. दॅट इज रिटॅलिएशन. For the attack by Pakistani terrorists on innocent civilians in Pahalgam last month. We all know पहलगाममध्ये जो अटॅक झाला ते सगळं काय सीन झालेलं आहे. During Wednesday's official briefing, Wing Commander Vomika Singh, a helicopter pilot with the IAF, said niche technology weapons were carefully selected warheads were used to avoid collateral damage. Okay, let's read this again. During Wednesday's official briefing, Wing Commander Vomika Singh, a helicopter pilot with IAF, said the niche technology weapons with carefully selected warheads were used to avoid collateral damage. Okay, what does this mean? Collateral damage. Collateral damage is the damage given to people, public, you know, आजूबाजूचे लोक. म्हणजे कारण यू आर गोईंग प्रिसाइज अँड हिटिंग इट. याचा अर्थ असा नको व्हायला की इकडल्या बाजूच्या गोष्टीमध्ये पण असर होतोय. नाही. वॉरहेड म्हणजे वेपन्स. वॉरहेड म्हणजे दारुगोळा, बंदूक, बॉम्ब, मिसाईल, आर्टिलरी, याला सगळ्याला आपण वॉरहेड म्हणतो. जे तिथं जाऊन पडणार आहे, फुटणार आहे, त्याला आपण वॉरहेड म्हणतो. ज्याला आपल्या मराठीमध्ये दारुगोळा असं वगैरे म्हणतात. दारुगोळा इज इन द सेन्स की बारूद. ओके, सो इथं काय आहे की विंग कमांडर वॉमिका सिंग जे आहेत त्यांनी काल आपली सकाळी 10 वाजता मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स MEA ची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये 2 लेडीज होत्या आणि एक पुरुष होते. ओके, एक जेंट्स होते. जे जेंट्स होते, हू वॉज ही वॉज मिस्टर मिश्री. हू इज ही इज अ फॉरेन सेक्रेटरी. ओके, आणि परराष्ट्र सचिव म्हणतात मराठीमध्ये त्यांना. आणि बाकीच्या 2 व्यक्ती कोण होत्या, तर त्यामध्ये एक होत्या विंग कमांडर वॉमिका सिंग आणि दुसऱ्या होत्या कर्नल कुरेशी. ओके, सोफिया कुरेशी. सो आपण त्यांना दाखवून दिलेलं आहे की एक पुरुष बसून आहे मध्ये, इकडे एक लेडी बसून आहे, इकडे एक लेडी बसून आहे. व्हॉट आर दे डुईंग? One is a Muslim lady, one is a Hindu lady, and we don't even know who this man is, what is his caste, what is his gender, what is his religion, but he is the secretary here. And both of them very, very gracefully, very well showed how valor can be shown to the world. त्यांनी ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी मांडल्या ना जगासमोर,
दॅट इज इम्पॅक्टेबल. लाईक कम्पेअर नाही करू शकत आपण त्या गोष्टीला अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टीशी, की ऑपरेशन सिंदूरला कदाचित चांगल्याने आपण प्रेझेंटच करू शकलो नसतो जगासमोर. त्यांनी सगळे प्रूफ्स दिलेले आहेत, काय काय केलं, कसं केलं, आणि त्याबद्दलच हे पुढचं आर्टिकल आहे. हेलिकॉप्टर. ओके. ओव्हर द पास्ट सेव्हरल इयर्स the Indian military has built up a formidable arsenal of new age weapons. Formidable arsenal is what? साठा, बंदुकीचा साठा, दारू गोळा, त्या गोष्टींचा जो साठा आहे, जे लागणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याला, वॉरहेड आहे वगैरे. तर फॉर्मेडेबल आर्सेनल ऑफ न्यू एज वेपन्स, नवीन टेक्नॉलॉजीचे वेपन्स, त्यांचा साठा आपण केलेला आहे. दॅट इन्क्लूड्स a range of precision guided long range weapons and drones, including the loitering munitions. Okay, what is loitering munition? लेटेस्ट मध्ये आत्ता काय झालं होतं, काही दिवसानंतर प्रधानमंत्री मोदी जे आहेत नागपूरला आले होते. नागपूरमध्ये त्यांनी कुठल्या तरी एका ठिकाणी भेट दिली होती. तर तिथं काय होतं, हे लॉयटरिंग म्युनिशन जे आहेत त्याच्यासाठीच होतं. याचा अर्थ तुम्ही नक्की गुगल करून बघा. ह्या टर्मचं इंग्लिशशी जास्त काहीही घेणं देणं नाही आहे. ही एक टेक्निकल टर्म आहे आणि हे तुम्ही नक्की सर्च करा, लॉयटरिंग म्युनिशन. ओके, नेक्स्ट. हॅमर, द हायली अजाईल अँड मॅन्युअरेबल म्युनिशन एक्सटेंडेड रेंज एअर टू ग्राउंड प्रेसिशन गाइडेड वेपन सिस्टम फॉर द रफाल फायटर aircraft has a range of up to 70 kilometers and can also be fitted to bombs and various guided systems. Okay, hammer काय आहे? hammer ही एक टेक्नॉलॉजी आहे. ओके, व्हॉट इज हॅमर? हॅमर इज अ टेक्नॉलॉजी फॉर ऑल ऑफ अस. त्यामध्ये काय आहे ते एअर टू ग्राउंड आहे. ओके, इट्स अ मॅन्युअरेबल म्युनिशन. अजाईल, मॅन्युअरेबल म्हणजे काय? मानवारहित, मानवासहित की मानवविरहित. मॅन्युअरेबल म्हणजे कुठल्या गोष्टीला फिट होणार का, असं का? यू शूड गो अँड वॉच धिस वर्ड. व्हॉट इज इट? मॅन्युअरेबल म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो? हा जो शब्द आहे ना मॅन्युअरेबल, याचा अर्थ तुम्ही नक्की बघा, गुगल करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की याचा नेमका अर्थ काय आहे मॅन्युअरेबल. ओके, त्याच्यानंतर कुठलं होतं? लॉयटरिंग म्युनिशन. ओके, ह्यानंतर कुठले शब्द होते की जे आपल्याला कोलॅटरल डॅमेज. ओके, इकडे कुठेही कुठला शब्द होता का? नाही, इकडे असा कुठलाही शब्द नाही आहे की जो आपल्याला असं वाटेल की जे आपल्याला माहीत नाही. कदाचित रिटॅलिएशन असू शकतो एक. ओके, बाकी हॅमर. हॅमर काय आहे? एअर टू ग्राउंड प्रेसिशन गाइडेड वेपन सिस्टीम आहे आपल्याकडे. ओके, कोणासाठी आहे? फॉर रफाल फायटर एअरक्राफ्ट. त्याची रेंज काय आहे? अप टू 70 किलोमीटर्स. त्याच्यावरती बॉम्ब फिट करू शकतो आपण आणि गायडन्स गाईड सिस्टम्स ज्या आहेत त्या आपण फिट करू शकतो त्याच्यावरती. रफाल एअरक्राफ्ट आहे आपल्याकडे त्याच्यावरती. बिल्ड बाय द फ्रेंच एरोस्पेस डिफेन्स अँड सिक्युरिटी कॉर्पोरेशन सफ्रान. द हॅमर वेपन सिस्टम इज हायली वर्सटाईल. ओके, वर्सटाईल म्हणजे काय? डॅशिंग, वर्सटाईल, ॲडव्हान्स्ड एकदम. Okay, that is versatility and can be used for precision strike against a range of target in a minimum range tactical operations. minimum range, कमीत कमी रेंजमध्ये 70 बघायला गेलं तर कमी आहे. ओके, काल आपण जे पण टार्गेट्स होते ते कमी डिस्टन्समध्येच होते, छोटे डिस्टन्समध्ये होते. काही 100, 70, 20, 50 असेच होते. त्यामुळं आपण एअरक्राफ्ट वरती घेऊन जरी गेलो आणि फक्त त्यांच्यावरती दागली तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचली असते. ओके, अकॉर्डिंग टू सॅफ्रॉन ग्रुप द सिस्टम इज ऑटोनॉमस, स्वयंचलित आहे. अँड इन्सेंटिव्ह टू जॅमिंग अँड कॅन बी लॉन्च्ड अँड इनसेन्सिटिव्ह टू जॅमिंग अँड कॅन बी लॉन्च्ड फ्रॉम अ लो अल्टिट्यूड ओव्हर रफ टेरेन. ओके, व्हॉट डज दिस मीन? इनसेन्सिटिव्ह, त्याला काही फरक पडत नाही तुम्ही जॅमर लावले काय नाही काय, कुठले रडार आहे काय नाही काय. सेन्सिटिव्ह आहे, रडारवरती तुम्हाला हे मिसाईल दिसत नाही म्हणून ती डायरेक्ट येऊन पडते. पडल्यावरच कळतं की अरे मिसाईल फुटली. त्याच्यामुळं काल या लोकांना कळालंच नाही की आपल्याकडे मिसाईल येणार आहे म्हणून त्यांनी हवेत गोळी, काय होत असतं की ही एक मिसाईल आहे, हवेत मारली
तर याला रिटॅलिएट करून दुसरी एक मिसाईल येऊ शकते हवेमध्ये, आणि त्याच्याने काय होतं की बऱ्याचशा वेळेस हवेमध्येच बॉम्ब ब्लास्ट होतो इथं. पण काल कसं झालं, आपण इथून मिसाईल सोडली, इथं होतं त्या LETचं दहशतवाद्याचा इथं अड्डा होता, आणि ते मस्तपैकी तिथं जाऊन एक्झॅक्ट त्या घरावर जाऊन पडली. ओके, सिस्टीमवर लास्ट फ्यू इयर्स. सो इन्सेन्सिटिव्ह झालं, सॅफ्रन ग्रुप झालं, आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. सो बेसिकली दिस इज वॉट अवर फर्स्ट आर्टिकल इज. जर तुम्हाला कुठले डाऊट्स वाटत असतील तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये टाका तुम्ही काय डाऊट्स आहेत, आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. नेक्स्ट आपण टॉपिक बघूया काय आहे. ओके, सो ही एक अजून मोठी गोष्ट घडलेली आहे. ज्यावेळेस इकडं काल सकाळी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडल्या, त्याच दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी UK आणि इंडियाने एक फ्री ट्रेड अग्रीमेंट साईन केलेली आहे, ज्याला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी हिस्टॉरिकल असं म्हटलेलं आहे. हिस्टॉरिकल काय असतं की ट्रेड अग्रीमेंट काय असते की मी तुझ्या देशामध्ये काहीही पाठवेन, त्याच्यावरती टॅरिफ लागणार नाही, त्याच्यावरती टॅक्स लागणार नाही, काहीही लागणार नाही. किंवा त्या देशाने आपल्या देशामध्ये जर काही पाठवलं तर त्यांनाही त्या प्रोडक्टवरती टॅक्स लागणार नाही, कुठला काहीही लागणार नाही. समजा एखादं प्रोडक्ट आहे जे की $5 आहे, ते आपल्या देशामध्ये तिकडे पण त्याच भावाने जे काही आपण भाव लावू त्या हिशोबाने तिकडे जाऊन समजा $7 $10लाच विकला जाईल, त्याच्यावरती आगाऊचा टॅक्स लावून ते विकल्या जाणार नाही. किंवा तिकडले एखादी वस्तू आहे $10ची आहे, आपल्याकडे ते $12 $15ला विकल्या जाते आहे, त्याच्यावरती एक्स्ट्राचं टॅक्स तुम्हाला द्यावं लागणार नाही. इम्पोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टी लागणार नाहीत. त्यामुळे दोन देशांमधले जे आर्थिक व्यवहार असतात त्याला बळ देतात. काय फ्री ट्रेड अग्रीमेंट FTA, याच्यावरती GA क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. सो आपण हे वाचतो, आणि खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट घडामोड झालेली आहे. भलेही ऑपरेशन सिंदूरमुळं आपल्याला सध्या बाकी गोष्टी दिसत नाही आहेत, पण असं नाही आहे. भारत बाकी गोष्टींनाही इक्वली इम्पॉर्टन्स देऊन बाकी गोष्टींनाही करतो आहे. सो ही खूप महत्त्वाची घडामोड आहे. UK डिसमिसेस आयडिया दॅट वर्कर्स बिंग सोल्ड आउट इन इंडिया ट्रेड डील. आता हे बघा, हे यांना ना वाईट सवय या इंग्रजांना, हे माणसांचं ट्रेड करतात, लिलाव करतात, या गोष्टीमध्ये हे लोकांना फारच प्रसिद्ध आहेत. यांना असंही वाटतं कदाचित की इंग्रजांचा राज सुरू आहे, स्वतः गोरे आहेत आणि स्वतःला जास्त हुशार समजतात, आणि त्याच्यामुळे जसं आधी गोष्टी झाल्या, आधी जसं व्हायचं की ट्रेड डील्स व्हायच्या त्याच्यामध्ये माणसांना विकलं जायचं, आता तसं होणार नाही. प्राईम मिनिस्टर कियर स्टारमर ऑन वेनसडे dismissed the idea that he had sold out British workers by giving tax break to some Indian workers as part of the free trade agreement with India, calling this claim incoherent nonsense. ओके, इनकोहरंट नॉनसेन्स म्हणजे काय, जवळपास याच्यातली सगळी गोष्ट इलॉजिकल आहे, याचं काही अर्थ नाही. इनकोहरंट, छोट्यातली छोटी जरी गोष्ट या बाबतीत कोणी बोलली असेल तर ते काय आहे, तर दॅट इज नॉनसेन्स. ओके, द ट्रेड डील अनाउन्स्ड ऑन ट्यूजडे विच इन्क्लूड्स अ रेंज ऑफ टॅरिफ कट्स. बघा मी काय म्हटलं, टॅरिफ कट होणार याच्यामध्ये. सगळ्यात मेन गोष्ट टॅरिफ कट्स ऑन ब्रिटिश इम्पोर्ट्स टू इंडिया. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट. एक साईडला ट्रम्प तात्या जो आहे तो ओरडतोय, मी तुमच्यावरती 26% लावलं, मी तुमच्यावरती 52% लावलं, 104% लावलं, आणि इकडं त्याच वेळेला भारत आणि UK सोबत आपण असे करार करतोय की जे की त्याच्या पॉलिसीच्या एकदम विपरीत आहेत, उलटे आहेत, अपोजिट आहेत. ऑल्सो एक्झेम्प्ट सम शॉर्ट टर्म वर्कर्स फ्रॉम इंडिया फ्रॉम पेइंग ब्रिटन्स सोशल सिक्युरिटी सिस्टम फॉर 3 years. व्हॉट इज सोशल सिक्युरिटी सिस्टम? टॅक्स. तुम्ही एखाद्या देशामध्ये काम करता, तिथं तुम्ही गेले, तुमची पगार कदाचित कमी असेल आणि त्या पगारीतही तुम्हाला टॅक्स द्यावा लागत असेल, तर हे थोडंसं अन्यायकारक वाटतं, कारण तुमची ऑलरेडी पगार कमी आहे. मग काय म्हटलं आहे की आता जे कोणी लोक जातील किंवा जे गेलेले आहेत तर त्यांना सध्या 3 वर्षांसाठी सूट दिलेली आहे इंग्रजांना टॅक्स भरण्यापासून, त्यांच्या सिस्टमला पैसे देण्यापासून. ओके, द एक्झम्पशन अंडर द सो कॉल्ड डबल कॉन्ट्रीब्युशन्स कन्व्हेन्शन, DCC, contribution convention also applies to British workers in India. But while Britain barely made mention of this element of the trade agreement, India held it as a huge win. का? कारण इंग्रज आपल्या देशामध्ये येऊन काम करतात का, तर खूप कमी संख्येमध्ये,
आणि आपण तिकडे जातो का, तर खूप मोठ्या संख्येने. ओके, ब्रिटिश, म्हणून हे आपल्यासाठी ह्यूज विन आहे. ब्रिटिश अपोजिशन पार्टीज अक्यूज द गव्हर्नमेंट ऑफ सायनिंग अप टू अ डील दॅट वुड अनफेअरली बेनिफिट इंडिया. याचं म्हणणं आहे की यांचं जे अपोजिशन आहे त्यांचं म्हणणं आहे की सध्या त्यांनी जे काही साईन केलेलं आहे त्यामध्ये इंडियाला जास्त बेनिफिट होणार आहे असं यांचं म्हणणं आहे. आर इंडिया trade deal is a good for British jobs. The criticism on the double taxation is incoherent nonsense, Starmer told Parliament earlier. British Trade Minister Jonathan Reynolds said that changes would affect only a very small number of people. Nigel Farage, the leader of Reform UK, which is currently reading the opinion poll, said the government had sold out British workers. सोल्ड आउट ब्रिटिश वर्कर्स म्हणजे काय, दोन अर्थ होतात या गोष्टीचे. सोल्ड आउट ब्रिटिश वर्कर्स, पहिला अर्थ असा की आमच्या लोकांना तुम्ही कामगार बनवून ठेवलेलं आहे. आमच्या लोकांना यू सोल्ड देम, तुम्ही त्यांना विकून टाकलं एका प्रकारे. त्यांची काही इज्जत ठेवली नाही. त्यांना आता इंडियामध्ये आणल्या जाईल आणि त्यांच्याकडून जे काम करून घ्यायचं आहे ते करून घेतले जाईल. म्हणून त्यांना काय म्हटलं आहे की सोल्ड आउट ब्रिटिश वर्कर म्हटलं त्यांना. ओके, दुसरी गोष्ट, याचा अर्थ अजून दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये काय घेतला जाऊ शकतो, तर तो असा घेतला जाऊ शकतो की हे जे कामगार आहेत यांना विकलं. ओके, तुम्ही या कामगारांनाच डायरेक्ट इंडियाला विकून टाकलं. आधी मुलींना कसे विकायचे हे इंग्रज, तसं या इंग्रज कामगारांना आता सरळ इंडियाला विकलं असं. सो दोन गोष्टी आहेत, याचे दोन कॉन्टेक्स्ट आहेत. या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला काय फिट वाटतं, कसं फिट वाटतं आणि त्याच्यासाठी तुम्ही ह्या कॉन्टेक्स्टला कुठल्या नजरेने पाहता हे सुद्धा महत्त्वाचं आहे. असे क्वेश्चन्स मेन्सच्या एक्झाममध्ये बऱ्याचशा वेळेस येतात. ओके, थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.